स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 18 श्री गणेशाय नामा जय जयाची सिद्धमुनी तू तारक भवारणे सुधार सामुची श्रवणे पूर्ण केला दातारा शिष्यवचने ऐकून संतोषला सिद्धमुनी सांगत असते विस्तुरीने एका श्रुती एकचित्ते बिल्लवडे स्थान महिमा निरोपीला अनुपमा पुढील चरित्र उत्तम सांगेन एका एकचित्ते क्वचित काही तयस्थानी श्री गुरु होते गोपेने प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परी असा वरुण संगम असे खेळात दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावा पुढे कृष्णा तटाकात श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम तेथे राहिले द्वादशाब्दे कुरुपूर ग्रामगहन कुरुक्षेत्र तिची जाणं पंचगंगा कृष्ण संगम अत्युत्तम परियसा कुरुक्षेत्र जितके पुण्य तयान अधिक असे जाणा तीर्थे असते अगम्य म्हणून राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तीरे प्रख्यात असे प्रणांतर पाच नामे आहे ती थोर सांगेन एका एकचित्ते शिवभद्रा भोगती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे घाली महापता पातके संहारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आला कृष्णाची हे सांगा प्रयागने असे सांगा संगमस्थान मनोहर अमरापूर मणिजे ग्राम स्थान असे अनुपमे जैसा प्रयाग संगम तैसे स्नान मनोहर वृक्ष असे अवतंबर प्रत्यक्ष जाना कल्पतरू देव असे अमरेश्वर ऋतुया संगमाथोरी अमरेश्वर सन्निधी वसती 64 योगिनी शक्ती ते निर्गुणी प्रख्यात असे परियसा अमरेश्वर लिंग बरे त्याचे वंदन पूजिता नरे अमर भाई विश्वनाथ तुझी जाना प्रयागी करिता माग स्नाना जे पुण्य होय साधन शतगुण होय त्या एक स्नाने परियसा उत्तर दिशे असे देखा वाया कृष्णा पश्चिम मुखा शुक्ल तीर्थ नामयिका ब्रह्महत्या पापे जाती औदुंबर सन्निधीचे 3 तीर्थे परियसी एकानंतर एक अधिकेसी तीर्थे असते मनोहर कृष्णा वेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळवणे सप्त नदी संगम संगोणी काय सांगू महिमा त्याचे साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबर गौप्य होणे अगोचर राहिले श्री गुरु तयास्थाने भक्तजन तारणार्थ तीर्थ असे होणार असे तीर्थख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाले असता पुढे वर्तमाने भिक्षा कराव्या प्रतिदिने अमरापूर ग्रामे जाती श्री गुरु परियसा त्या ग्रामी तुझे एक असे वेदाभ्यासक त्याची भार्या पती सेवक पतिव्रता शिरोमणी सुश्री असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्मवर्गाचरण असे सात्विक वृत्तीने तयावृत्त विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणाची चरून मिळवी परीचे शेंगा ते रांधोनी असे दिवसकर्मी येणे फिरी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याच्या कृती उदरभरी यज्ञकुसरी अतिथी पूजी भक्तीने वरदाता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरुची पूजा करी तो सोडशी घेवडी शेंगा बहुसी केली होती पत्र शाखा निवेदी भिक्षा करून ब्राह्मणाचे आश्वसितीशी गुरु संतोषी गेले तुझे दारिद्र्य दोषी म्हणून निगती त्यावेळी त्या विप्राचे गुरु आता झोका होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात सर्व अंगण वेष्टिले त्या वेलाचे बुडमूळ श्री गुरुमूर्तीचे देती ते का टाकून देती समोर गेले आपण संगमासी विप्रवनिता त्यावेळी दुःख करी ते पुत्र सकाळी म्हणती पहा दैव बळी कैसे देवा केले आम्ही त्या यतीश्वराचे उपद्रव काय केला त्याचे आमचा ग्रास चेदोनी कैसे टाकोनी दिल्ला भूमीवर याचे परी नाना परी दुःख करी नाना ऐसे परी तेनारी दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण मने श्रेयसी त्यावेळी जे होणार जाया काळी निर्माण करी चंद्रमुळे त्या आधीनं विश्व जाणं पूर्वजनीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाणं आपुले आपणाची बोगणे पुढील्यावरी काय बोल आपुले दैव असता उणे पुढील्या बोलती मूर्खपणे जे पेरील त्याचे भक्षणे कवणापरी बोल सांगे कवणारी बोल सांगे तो तारा कामासी म्हणून येणारा भिक्षेशी नेण्या म्हणजे दरिद्र दोषी तोची राखी लांब होते त्या वेळेची मुळ तोरी जे का होते आपले द्वारे काढू म्हणते द्विजोरी खंडित झाला त्यावेळी काढिता वेल मुळासी लाभला कुंभ निधानेसील आनंद झाला बहुसे घेऊन या गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून ह्या वेलाचे दिले निधान लादले आमासी नर नव्हे तो योगेश्वर होईल ईश्वरी अवतारा आम्हा भेटला दैन्य हरत म्हणती चला जाऊ दर्शनासी जाऊन संगमा श्री गुरुची पूजा करीती बहुसे वृत्तांत सांगती त्याची त्यावेळी परिसा श्री गुरु म्हणते त्यासी तुम्ही न सांगे कवणासी प्रकट करिता आम्हासी नसेल लक्ष्मी तुमच्या घरी ऐसे परी त्या तुझे सांगे श्री गुरु परियसी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्रपौत्री नांदाला ऐसावर लादोने गेली वनिता तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसे जाणं दर्शन मात्रे दैन्यहरी सिद्धमणी नामदार कसे श्री गुरु महिमा असे ऐसी बजावे तुम्ही मनोमानसी कामधेनु तुझ्या घरी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामदारक संवादे अमरापूर महिमानम द्विजदैन्यहरणम अष्टदशोध्याय श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरणार्पणमस्तु.